नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याकडे आलो आहोत. आपला जो शेवगा आहे तो शेवग्याला आपल्या 5 महिने होऊन गेलेले आहेत. हे बघा, या पद्धतीने वाढ आहे. जवळपास 5 ते 6 फुटाचे जवळपास गेलेले आहेत. आणि आपण याचा 2 वेळेस शेंडा मारलेला आहे. आणि तसं जसं हे बघा, हे शेंडे जे वर जात आहे हे याला पण मारलेलं आहे आपण. आपला हात जिथपर्यंत पुरतो तिथपर्यंत आपण शेंडे कट करत जायचं आहे. कारण झाड जर खूप वाढलं तर पुन्हा पुढे आपल्याला शेंगा तोडायला आणि फवारणी करायला पण अडचण येऊ शकते. आणि हे जे झाड आहे याचा जर शेंडा नाही कट केला तर ते झाड जे आहे ते बघा सरळच जाते, एकदम काठीसारखं सरळ वाढ होते त्याची. आणि त्याला मग बाजूला फुटवे पण कमी फुटतात. त्यामुळे आपल्याला शेंडेचे औषध मारणं भाग आहेत. हे बघा, एक झाड दिसत आहे बघा, हे दिसत आहेत तर जास्त सरळ दिसत आहेत. तरी आपण त्याला अगोदरही शेंडा मारला आणि त्यानंतर वर जे दिसतात शेंडे ते पण मारले होते. हे बघा, या पद्धतीने हे इथे दिसत आहेत हे पण मारलेत. त्यामुळे याची वाढ जी आहे ती थोडं नियंत्रित राहते आणि खालून फुटे भरपूर फुटतात. खालून फुटे फुटल्यामुळे त्याला पण खालून माल लागतो आणि झाड वर सरळ जात नाही. त्यामुळे आपल्याला फवारणीसाठी, माल तोडण्यासाठी हे पण त्याची आपल्याला मदत होते. त्यामुळं शेंडा अवश्य खुडावा. शेंडा हा खुडाच लागतो, नाही तर आपल्याला झाड सरळ वाढ होते. तर आपल्या 5 महिने झालेले झाड, त्याला आपल्याला फुलोरा पण छान आलेला आहे. हे बघा दिसत आहे त्या ठिकाणी. आपण पूर्ण आपले 250 झाडं होते. 250 झाडापैकी आपले जवळपास 180 ते 90 झाडे आहेत. कारण हे बघा, सेटिंग पण छान झाले. फुलोरा, मधमाशी पण आहे याच्यामध्ये. आपल्याला इकडं जी लाईन दिसत आहे तुटक ठिबक दिसत आहे त्या लाईनला, तर ते हरभऱ्यामध्ये लाईन असल्यामुळे त्याची वाढ कमी झाली. पण हरभऱ्यानंतर त्याची वाढ पण होत आहे चांगली. हे आपण बघू शकतो ही वाढ कशी आहे ते. 5 फूट 6 फूट झालेली आहे झाड सर्व. फुलाची सेटिंग हे बघा, हे बघू शकता. या 5 महिन्यामध्ये आपण याला 2 वेळेस सुरुवातीला आपण ट्रायकोडर्माची आणि सुडोमॉसची ड्रिचिंग केली ती 15-15 दिवसाला. आणि त्यानंतर पुन्हा आपण एकदा बायो 303 आणि एक टॉनिक याची पण एकदा फवारणी केली ती, आणि बुरशीनाशक. आणि काही झाडं आपल्याला अळीनं खाल्लेले दिसले होते, त्यामुळे आपण इमामेक्टिन आणि बुरशीनाशक याची फवारणी घेतली होती. ती 15 दिवसांना 2 वेळेस घेतली आपण. आणि ठिबक पाणी आपलं ठिबकनं चालू आहे. आणि तरी आता उन्हाळा असल्यामुळे एप्रिल मे मध्ये आपण 2-3 म्हणजे बऱ्याच वेळेस, हे बघा इथून थोडी नाली दिसत आहे आपल्याला, तर या नालीनं पण आपण पाणी सोडलेलं आहे. कारण खूप गरमी असल्यामुळे वातावरण थंड पाहिजे यामध्ये. त्यामुळे आपण असं थोडी नाली करून याच्यात पण पाणी आपण 2 दिवसाला एकदा सोडत होतो. त्यामुळे झाडे हिरवीगार राहिलीत आणि जे उन्हाचा तडका आहे तो कमी झाला. हे बघा, ही नाली दिसत आहे, या नालीनं आपण पाणी सोडलं होतं.
आता मध्ये आपण जे नांगरलेलं दिसत आहे त्याला आपण आता रुटर करून घेणार आहोत, कारण याला 1-1.5 महिना झाला नांगरून. आता याला रुटर करून घेणार आहोत. पाच महिन्यामध्ये आपण 2 वेळेस ड्रिचिंग केली ती आणि अळी लागल्यामुळे आम्ही इमामेक्टिन आणि बुरशीनाशक याची 2 वेळेस फवारणी केली. बाकी अजून याला आपण खत जे आहे तर खत अजून आपण कोणतंही खत दिलं नाही अजून, तर यापुढे आपण देणार आहोत, कारण माल नेमकाच लागत आहे. फुलोरा आहे आणि काही सेटिंग पण आहे. त्याच्यामध्ये आपण आता याला भेसळ डोस अजून 15-20 दिवसांनी देणार आहोत. तर 5 महिन्यामध्ये आपण एवढं हे केलेलं आहे. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान. आपलं शेवगाविषयी जर आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा. तसंच शेवगा जे आहे ते शेवग्यामध्ये मी पण नवीन आहे, त्यामुळे जे कोणी अनुभवी असतील त्याने पण मला मार्गदर्शन करावे, काय चूक होती काय नाही. तर असंच पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान.